नमस्कार मित्रांनो, मी मोहित एसएपीच्या डेमो लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तुमच्यापैकी बऱ्याचशा लोकांचा एसएपी सोबत डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली संबंध आला असेल. तर आपण आज बघूया एसएपी म्हणजे नेमकं आहे तरी काय. एसएपी स्टँड्स फॉर सिस्टीम ॲप्लिकेशन्स अँड प्रोडक्ट इन डेटा प्रोसेसिंग. सिस्टीम ॲप्लिकेशन and product in data processing. It is German based firm. ही एक जर्मन बेस्ड फर्म आहे. It is German based firm established in 1972. आता या फर्मचा पर्पज काय आहे, या एसएपीचा पर्पज काय होता, तर एसएपी हा एक ईआरपी बेस्ड सॉफ्टवेअर आहे. एसएपी इज ईआरपी बेस्ड सॉफ्टवेअर. मग ईआरपी म्हणजे नेमकं काय? ERP means enterprises resource planning. आता एंटरप्राइजेस रिसोर्स प्लॅनिंग याचा अर्थ काय? एखादी इंडस्ट्री आहे ज्याला आपण एंटरप्राइजेस सुद्धा म्हणतो. त्या इंडस्ट्रीला चालवायसाठी आपल्याला रिसोर्सेसची गरज पडते. रिसोर्सेस मध्ये मॅन पॉवर आला, फंड आला, मटेरियल लागतो. ह्या सगळ्या गोष्टींचा प्लॅनिंग आपल्याला करावं लागतं. मग ज्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपण या सगळ्या रिसोर्सेसची प्लॅनिंग करतो त्याला ईआरपी बेस्ड सॉफ्टवेअर म्हणतो. म्हणजेच एखाद्या इंडस्ट्री मधल्या मटेरियलची किंवा त्यांच्या रिसोर्सेसची प्लॅनिंग करायसाठी आपण एसएपी या सॉफ्टवेअरचा वापर करतो. त्यामुळे हा एक ईआरपी बेस्ड सॉफ्टवेअर आहे. फक्त एसएपी हा एकमेव ईआरपी बेस्ड सॉफ्टवेअर आहे का? तर नाही. ईआरपी बेस्ड सॉफ्टवेअर्स आर ओरॅकल, नेटसूट्स, त्याच्यानंतर येते सेल्सफोर्स, इपिकॉर, त्याच्यानंतर ईआरपी नेक्स्ट. दिस ऑल आर ईआरपी बेस्ड सॉफ्टवेअर. मग या सगळ्यांमध्ये एसएपी एवढं जास्ती मार्केटमध्ये का आलंय किंवा एसएपीचा सगळ्यात जास्ती वापर मोठमोठ्या इंडस्ट्रीज, एमएनसी कंपनीज का करतात? कारण याचे काही ऍडिशनल बेनिफिट्स आहेत. जसा हा एक फुल्ली कस्टमायझेबल सॉफ्टवेअर आहे. इट इज फुल्ली कस्टमायझेबल सॉफ्टवेअर. फुल्ली कस्टमायझेबल सॉफ्टवेअर म्हणजे काय? तर युजरची ज्या पद्धतीची रिक्वायरमेंट असेल त्या पद्धतीने आपण त्याला रिक्वायरमेंट डेव्हलप करून देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही इनव्हॉइसेस बघितले असणार, तर त्या इनव्हॉइसेस मध्ये कुठली गोष्ट टाकायची, कुठली गोष्ट नाही ठेवायची, त्याच्यात नंबर ऑफ कॉलम किती लागतात, लोगो कसा पाहिजे आहे, बॅकग्राऊंड कसा हवा आहे, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या कस्टमायझेशन. मग ह्या सगळ्या कस्टमायझेशन आपण एसएपी थ्रू करू शकतो. हा एक फार छोटा एक्झाम्पल आहे. एसएपी मध्ये आपण याहूनही जास्ती कस्टमायझेशन करू शकतो. सेकंड ऍडव्हान्टेज काय आहे? हा एक युजर फ्रेंडली सॉफ्टवेअर आहे. इट इज युजर फ्रेंडली सॉफ्टवेअर. युजर फ्रेंडली सॉफ्टवेअर म्हणजे काय? मग युजर फ्रेंडली म्हणजे काय? तर हाताळायला सोपा आणि समजायला सोपा. जसा उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर अँड्रॉइड मोबाईल हा एक युजर फ्रेंडली असल्यामुळे याचा व्याप भरपूर वाढला, याचा बिझनेस भरपूर वाढला. हा सुद्धा एक कारण आहे ज्याच्यामुळे एसएपी या सॉफ्टवेअरचा व्याप वाढतोय, याचा बिझनेस वाढतोय.
त्यानंतर नेक्स्ट आहे आणि सगळ्यात महत्वाचा बेनिफिट म्हणजे इट इज हायली सिक्युअर्ड सॉफ्टवेअर. हायली सिक्युअर्ड सॉफ्टवेअर. या सगळ्या बेनिफिट्समुळे एसएपीची डिमांड वाढतोय, एसएपीचा बिझनेस वाढतोय. आता एसएपी थ्रू आपण काय करतो, बिझनेस प्रोसेस करतो. ठीक आहे, रिसोर्सेसची प्लॅनिंग करतो म्हणजे काय करतो आपण, बिझनेस प्रोसेस करतो. मग बिझनेस प्रोसेस म्हणजे नेमकं काय असते, तर एखादा प्रोडक्ट किंवा गुड्स डिझाईन करण्यापासून मॅन्युफॅक्चर ते सेल करेपर्यंत जी पाथ आपण फॉलो करतो त्या पाथला बिझनेस प्रोसेस असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, आता आपल्या प्रोडक्टची डिझाईन तयार झालेली आहे, आपल्याला आता मटेरियल लागणार आहे. मग या मटेरियलच्या मॅनेजमेंटसाठी प्लॅनिंग करावी लागते. मग ही प्लॅनिंग करायसाठी आपल्याला एसएपीचा एक मॉड्यूल आहे, त्याला आपण एसएपी MM असे म्हणतो. एसएपी MM. ह्या एसएपी MM या मॉड्यूलमध्ये काय करतो, एखाद्या प्रोडक्टला मॅन्युफॅक्चर करायसाठी आपल्याला जो मटेरियल लागतो त्या मटेरियलचा मॅनेजमेंट करतो. सिंपल. त्याच्यानंतर त्या प्रोडक्टला प्रोड्यूस करायसाठी आपल्याला काही प्लॅनिंग करावी लागेल, त्याला मॅन्युफॅक्चर करायसाठी सुद्धा काही प्लॅनिंग करावं लागेल. मग प्रोडक्टला प्रोडक्शन करायसाठी ज्या प्रोसेसची प्लॅनिंग करावी लागते त्याला एसएपी मध्ये दुसरा मॉड्यूल आहे एसएपी PP, प्रोडक्शन प्लॅनिंग. नाव प्रोडक्शन प्लॅनिंग. नंतर आपण मटेरियल प्रोड्यूस केला, आपल्याला तो स्टोअर करावा लागेल. मटेरियलचा मॅनेजमेंट झाल्यानंतर, प्रोडक्ट तयार झाल्याच्या नंतर आपल्याला तो कुठं ना कुठं स्टोअर करावा लागेल. मग प्रोडक्ट स्टोअर करायसाठी आपल्याला वेअर हाऊसची गरज पडते. किती प्रोडक्ट कुठल्या वेअर हाऊसमध्ये ठेवायचा, त्याची स्टोरेज कॅपॅसिटी किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण एसएपीच्या तिसऱ्या मॉड्यूल मधून मॅनेज करतो. त्याचं नाव आहे वेअर हाऊस मॅनेजमेंट. वेअर हाऊस मॅनेजमेंट. ठीक आहे. त्याच्यानंतर मटेरियल घेण्यापासून प्रोडक्ट बनवण्यापर्यंत, प्रोडक्ट बनल्याच्या नंतर त्याला सेल करतपर्यंत आपल्याला पैशाची गरज पडते. मग ह्या फंडिंगचा मॅनेजमेंट करायसाठी आपल्याला एसएपीचा चौथा मॉड्यूल कामात येतो, त्याचं नाव आहे एसएपी फिको. त्याचं नाव आहे एसएपी फिको. मग आता आपल्याला मार्केटमध्ये त्या प्रोडक्टला विकायचा आहे, सेल करायचा आहे. मग तो प्रोडक्ट सेल करताना ज्या गोष्टीची प्लॅनिंग करावं लागतं त्याला एसएपीचं पाचवा मॉड्यूल आहे SD, सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन. एसएपीच्या या मॉड्यूल थ्रू आपण त्या प्रोडक्टची क्वांटिटी किती लागणार आहे, आपल्याकडे किती अवेलेबल आहे, आपण किती मॅन्युफॅक्चर करू शकतो, किती डिलिव्हर करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टींचा मॅनेजमेंट आपण सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन या एसएपीच्या मॉड्यूल थ्रू करू शकतो. आता एसएपीचे दोन क्लासिफिकेशन्स आहेत. एसएपी क्लासिफिकेशन्स. पहिला आहे फंक्शनल आणि दुसरा आहे टेक्निकल. लहान करूया याला. दोन क्लासिफिकेशन्स आहेत, पहिला आहे फंक्शनल आणि दुसरा आहे टेक्निकल. मी हे जेवढे मॉड्यूल्स तुम्हाला सांगितलेले आहे हे सगळे आणि सगळे मॉड्यूल्स फंक्शनलचे आहेत. याला आपण इथे पेस्ट करू. आता फंक्शनल आणि टेक्निकल मध्ये काय फरक आहे, तर फंक्शनल मध्ये नॉन कोडिंगचा काम असतो आणि टेक्निकल मध्ये कोडिंगचं काम असतो. फंक्शनल मध्ये नॉन कोडिंगचे मॉड्यूल्स आहे, फंक्शनल मध्ये नॉन कोडिंगचं काम असतो आणि टेक्निकल मध्ये कोडिंगचं काम असतो. मग टेक्निकल मध्ये काय मॉड्यूल्स आहेत, तर अबॅब, बेसिस,
Fury. These are the technical modules. आता फंक्शनल मॉड्यूल आणि टेक्निकल मॉड्यूल्स हे दोन्ही एकमेकांशी इंटरलिंक्ड आहेत. ज्या काही युजरच्या रिक्वायरमेंट्स असतात ते फंक्शनल रिसीव्ह करतात. समजा आपल्याला इनव्हॉइस बनवायचा आहे, युजरची रिक्वायरमेंट आहे की त्यांचा एक प्रोडक्ट तयार झालेला आहे, त्या प्रोडक्टला विकताना त्यांना एक इनव्हॉइसची गरज आहे. मग युजर काय करतो, फंक्शनलला कन्सल्ट करतो. फंक्शन काय करतो, ती रिक्वायरमेंट युजरकडनं घेतो आणि त्या इनव्हॉइसची रिक्वायरमेंट अबॅपरला देतो. कारण फंक्शनलला कोडिंग येत नाही आणि इनव्हॉइस आपण कोडिंग थ्रू जनरेट करतो. त्याला आपण स्मार्ट फॉर्म सुद्धा म्हणतो. तर अबॅपरचं काम काय, फंक्शनल कडनं रिक्वायरमेंट घेणं आणि ते फुलफिल करून परत फंक्शनलला परत करणं. फंक्शनल काय करतो, ती रिक्वायरमेंट परत युजरकडे पास ऑन करतो. जर का युजरला आपण दिलेला इनव्हॉइस प्रॉपर वाटला तर ठीक आहे, अदरवाइज आपण त्याच्यामध्ये काही कस्टमायझेशन करून परत युजरला पास ऑन करू शकतो. आता आपण समजूया अबॅपचा पर्पज काय. अबॅप स्टँड्स फॉर ऍडव्हान्स बिझनेस ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग लँग्वेज. प्रोग्रामिंग लँग्वेज. तर याचं पर्पज काय, फंक्शनल कडनं रिक्वायरमेंट घ्यायची, ती कोडिंग थ्रू और डिझायनिंग थ्रू फुलफिल करून द्यायची. हा काम अबॅपरचा असतो. कोडिंग कशी करायची, डिझायनिंग कसा करायचा, त्याचं लॉजिक काय, ह्या गोष्टी आपल्याला फंक्शनल देतो. म्हणजे काय, रिक्वायरमेंट आपल्याला फंक्शनल देतो, त्या रिक्वायरमेंटला फुलफिल करून आपल्याला परत फंक्शनलला द्यावं लागतं किंवा युजरला द्यावं लागतं. एसएपी हा एक 3 टायर आर्किटेक्चर सिस्टीम आहे. एसएपी इज 3 टायर आर्किटेक्चर. यालाच आपण R3 आर्किटेक्चर सुद्धा म्हणतो. R स्टँड्स फॉर रिअल टाइम, इट्स अ रिअल टाइम. आणि 3 स्टँड्स फॉर सर्व्हर्स, लेयर सर्व्हर्स और सर्व्हर लेयर्स. 3 लेयर्स कुठल्या कुठल्या आहेत, प्रेझेंटेशन सर्व्हर, त्याच्यानंतर ऍप्लिकेशन सर्व्हर, आणि डेटाबेस सर्व्हर. हे या 3 लेयर वरती एसएपीचं सॉफ्टवेअर काम करतो. हे 3 लेयर नेमके आहेत तरी काय, एसएपीचा सर्व डेटा हा डेटाबेस सर्व्हर मध्ये स्टोअर असतो. या डेटाबेस सर्व्हर मधला डेटा प्रेझेंट करायचं काम प्रेझेंटेशन सर्व्हरचं असतो. आणि अप्लिकेशन सर्व्हरचं काम काय, तर डेटाला प्रोसेस करायचं काम अप्लिकेशन सर्व्हरचं असतो. फॉर एक्झाम्पल, एखाद्या युजरला एखाद्या टेबल मधला काही डेटा फेच करायचा आहे किंवा त्याला बघायचं आहे, तर डिस्प्ले करायचं काम अप्लिकेशन सर्व्हरवरती होतो. डिस्प्ले करायचं काम प्रेझेंटेशन सर्व्हरवरती होतो. त्या डेटाला डेटाबेस सर्व्हर मधून प्रेझेंटेशन सर्व्हरमध्ये घेऊन यायचं काम अप्लिकेशन सर्व्हरचा असतो आणि तो डेटा स्टोअर करून ठेवायचं काम डेटाबेस सर्व्हरचा असतो. हा झाला 3 टायर आर्किटेक्चरल सिस्टीम. चला तर आता आपण एसएपीच्या सर्व्हर मध्ये लॉग इन करून एखादी प्रोग्राम रन करून बघू. माझ्या रिमोट इनेबल डेस्कटॉप मध्ये जातो.
हा झाला SAP ABAPचा इंटरफेस. इथे आपण टी कोड टाकतो. SAP मध्ये भरपूर सारे टी कोड्स आहेत. आपण प्रोग्राम रन करायसाठी AC38 या टी कोडचा वापर करणार आहोत. तो आपण इथं मेन्शन करायचा. हे सेव्हची बटन असणार आहे, ही बॅक बटन असणार आहे. जेव्हा आपण टी कोड टाकून समोरच्या स्क्रीनवरती जाऊ त्यावेळेस ह्या स्क्रीन्स इनेबल होतील, ह्या बटन्स इनेबल्स होतील. त्याच्यानंतर ही कॅन्सलची बटन आहे, ही फाइंड एखादी गोष्ट सर्च करायचं असेल त्या गोष्टीची बटन आहे. फर्स्ट पेज, पेजेस चेंज करायसाठी आपल्याला ह्या बटन्स दिलेल्या आहेत. नवीन GUI विंडो ओपन करायसाठी ही एक GUI विंडो आहे. तशीच परत नवीन विंडो ओपन करायसाठी या बटनचा वापर करतो. अशा एक एक सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. शिवाय याच्यामध्ये आणखी काही ऍडव्हान्स मेनू बार मध्ये फीचर्स दिलेले आहेत, ते सुद्धा आपण समोर जाऊन बघणार आहोत. सध्या आपण एक प्रोग्राम रन करून बघूया. त्यासाठी आपल्याला एक टी कोडचा वापर करावा लागेल. त्याचं नाव आहे AC38. हा AC38 टी कोड काय आहे तर हा ABAP एडिटर साठी टी कोड वापरला जातो. एडिटर साठी म्हणजे काय, कुठलाही एखादी प्रोग्राम आपल्याला रन करायचा असेल तर AC38 थ्रू आपण प्रोग्राम रन करू शकतो, म्हणजे एडिटिंग करू शकतो, एखाद्या प्रोग्रामला राईट करू शकतो. चला तर पहिल्या प्रोग्रामचं नाव देऊ Z टेस्ट फर्स्ट प्रोग्राम. क्रिएट बटन वर क्लिक करायचा. इथे टायटल द्यायचा, फॉर एक्झाम्पल फर्स्ट प्रोग्राम. टाईप याला एक्झिक्युटेबल प्रोग्राम असं घ्यायचा. आपण पुढील लेक्चरमध्ये ह्या सगळ्या गोष्टी इन डेप्थ बघणार आहोत. सध्या हा एक्झिक्युटेबल प्रोग्राम घ्यायचा. सेव्ह केला. लोकल ऑब्जेक्ट. अशा पद्धतीने आपला हा ABAP एडिटर ओपन होणार. याच्यामध्ये आपण प्रोग्राम लिहू शकतो. पहिले आपण समजून घेऊया राईट कीवर्डचं काम काय. राईट बघा, राईट हा ब्ल्यू अक्षरांमध्ये लिहून आलेला हा एक कीवर्ड आहे. राईट कीवर्डचं काम काय तर आउटपुटमध्ये एखादी गोष्ट प्रिंट करायसाठी राईट या सिंटेक्सचा आपण वापर करतो, या कीवर्डचा आपण वापर करतो. फॉर एक्झाम्पल मला प्रिंट करायचं आहे दिस इज माय फर्स्ट लेक्चर और दिस इज माय फर्स्ट प्रोग्राम. दिस इज माय फर्स्ट प्रोग्राम. याला मला आउटपुट मध्ये प्रिंट करायचं आहे, त्याच्यासाठी मी राईट या कीवर्डचा वापर केला. आता इथे जाऊन सेव्ह केला. सेव्ह केल्याच्या नंतर ही बटन चेकची आहे. चेकची आहे म्हणजे काय, आपल्या प्रोग्राम मध्ये काही सिंटेक्स एरर तर नाही. सिंटेक्स एरर असेल तर काय एरर आहे हे चेक करायसाठी आपण या बटनचा वापर करतो. बघा, मी या बटनवर क्लिक केला, इथं लिहून आला नो सिंटॅक्स एरर फाउंड. आता मी यामध्ये एक एरर देतो मुद्दाम. मी हे फुल स्टॉप न देता प्रोग्रामला असंच सेव्ह करतो. आता मी याला चेक वरती क्लिक करतो. बघा, याने एरर मेसेज दिला. द लास्ट स्टेटमेंट इज नॉट कम्प्लिटेड, पिरियड मिसिंग. जेव्हा आपण याला फुल स्टॉप देतो तेव्हा बघा नो सिंटॅक्स एरर फाउंड असा मेसेज येईल. बरोबर. तर या बटनचा वापर आपल्या प्रोग्राममध्ये काही एरर्स आहेत का हे फाइंड आउट करायसाठी होतो. प्रोग्रामला सेव्ह केला. जर का आपल्या प्रोग्राममध्ये कुठलेही एरर नाही तेव्हा ऍक्टिव्हेट ही बटन वापरायची. ऍक्टिव्हेट बटननी काय होतो तर आपला प्रोग्राम ऍक्टिव्हेट होतो, म्हणजे आउटपुटमध्ये रिप्लिकेट होतो. सेव्ह बटन जेव्हा आपण करतो तेव्हा प्रोग्राम फक्त सिस्टीम मध्ये सेव्ह होतो, बट तुम्ही एक्झिक्यूट केला तर तो चेंजेस, जे काही चेंजेस आपण प्रोग्राम मध्ये करतो ते आउटपुटमध्ये रिप्लिकेट होणार नाही. जेव्हा तुम्ही प्रोग्रामला ऍक्टिव्हेट करणार त्यावेळेस जे काही चेंजेस आपण प्रोग्राम मध्ये करतो त्या गोष्टी आउटपुटमध्ये रिप्लिकेट होणार. चला, तर आता मी ह्या बटननी या प्रोग्रामला एक्झिक्यूट करतो. एक्झिक्यूट केल्याच्या नंतर काय होणार की आउटपुट आपल्याला प्रेझेंट होणार. बघा, हा झाला आपला आउटपुट पेज.
दिस इज माय फर्स्ट प्रोग्राम. बरोबर आहे. तर अशा पद्धतीने आपण प्रोग्रामचा आउटपुट घेऊन येऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपण प्रोग्राममध्ये आउटपुट घेऊन येऊ शकतो. आता मला एक कमेंट पास करायची. कमेंट पास काय करायची, मला या राईट कीवर्ड बद्दल ऍडिशनल नोट लिहायची आहे. कमेंट पास करायसाठी मी काय केला, शिफ्ट आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा या बटनचा वापर केला. इथे मला राईट कीवर्ड बद्दल थोडासा ऍडिशनल इन्फॉर्मेशन लिहायची आहे. जसा राईट सिंटेक्स इज युज्ड टू प्रिंट डेटा. याला मी सेव्ह केला. बघा, हे एक कमेंट पास केल्याच्या फॉर्म मध्ये आलाय. कमेंट पास करतो म्हणजे नेमकं काय करतो, आपण जे काही प्रोग्राम लिहितो त्याच्याबद्दल थोडीशी ऍडिशनल इन्फॉर्मेशन लिहितो, पण सिस्टीम याला रीड करत नाही. आपण कमेंट पास करतो म्हणजे काय करतो, एखादी गोष्ट सिस्टीम मध्ये सेव्ह करतो, बट सिस्टीम त्याला रीड करत नाही. जसं आउटपुट मध्ये हा रिप्लिकेट होणार नाही, फक्त हा आपल्या अंडरस्टँडिंग पर्पज साठी कामात येईल. जसं आता मी याला चेक केला, ऍक्टिव्हेट केला, एक्झिक्यूट केला. बघा, आपण जेवढा राईट कीवर्डनी सिंटेक्स लिहिलेला आहे, आपण जेवढा राईट कीवर्डनी स्टेटमेंट लिहिलेलं आहे तेवढाच आउटपुटला आला, बाकीचा आलं नाही. कारण सिस्टीमनी याला बायपास केलेला आहे, याला रीड केलेलं नाही म्हणून. तर कमेंट पास करायच्या दोन मेथड्स आहेत. जेव्हा आपल्याला अर्धवट लाईनला कमेंट पास करायची असली तेव्हा शिफ्ट प्लस डबल इन्व्हर्टेड कॉमा याचा वापर करायचा. आणि मला समजा पूर्ण लाईनला कमेंट पास करायचा आहे तेव्हा कंट्रोल लेस दॅन ही बटन प्रेस करायची, यानी स्टार मार्क होईल आणि त्या कंप्लीट लाईनला कमेंट पास होणार. आता समजा मला इथं लिहायचं आहे फर्स्ट प्रोग्राम. हा फक्त आणि फक्त माझ्या रेफरन्स साठी असणार आहे. मला याचा आउटपुट बघायचा नाहीये. हा फक्त आणि फक्त माझ्या अंडरस्टँडिंग पर्पज साठी उपयोगात येणार आहे. याचा आउटपुट मला दिसणार नाही. सेव्ह केलं, चेक केलं, त्याच्यानंतर ऍक्टिव्हेट केलं आणि प्रोसेसिंग वर क्लिक केलं. बघा, इथे जो फर्स्ट प्रोग्राम हा नाव लिहून आलेला आहे, तो जेव्हा आपण प्रोग्राम क्रिएट करत होतो त्यावेळेस एक शॉर्ट डिस्क्रिप्शन दिला, तो ऍट्रिब्यूट्स मध्ये असतं. बघा, हा फर्स्ट प्रोग्राम हा नाव आउटपुट मध्ये प्रिंट होतो ऍज अ टायटल म्हणून. ठीक आहे, हा तिथं प्रिंट होत नाहीये. फक्त मी समजा प्रोग्राम देतो. बघा, याला मी सेव्ह केला, ऍक्टिव्हेट केला आणि एक्झिक्यूट केलं. बघा, प्रोग्राम हा लिहून आलेला नाही, हा फर्स्ट प्रोग्राम लिहून आलेला आहे. हा कुठला आहे, तर जेव्हा आपण प्रोग्राम क्रिएट केलो त्यामध्ये एक शॉर्ट डिस्क्रिप्शन प्रोव्हाइड केला, त्याचा टायटल प्रोव्हाइड केला, त्या टायटल मधला हा नाव आउटपुट मध्ये शो करत आहे. चला, तर आता आपण बघूया की एखाद्या व्हेरिएबल मध्ये डेटा कसा स्टोअर करायचा आणि त्याला कसं प्रिंट करायचा. तर व्हेरिएबल डिक्लेअर करायसाठी कीवर्डचा वापर करावा लागतो डेटा. डेटा हा एक कीवर्ड आहे. हे डबल डॉट्स म्हणजे चेन ऑपरेटर असतात. जेव्हा एकापेक्षा जास्ती व्हेरिएबल्स डिक्लेअर करायचा असतो त्यावेळेस आपण चेन ऑपरेटरचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, मी एक व्हेरिएबल डिक्लेअर करतो, नेम, टाइप कॅरेक्टर 20. आता नेम हा झाला व्हेरिएबल आणि ही झाली सिस्टीम फील्ड. म्हणजे सिस्टीम मध्ये ऑलरेडी त्यांनी सेव्ह करून ठेवलेला आहे की याचा टाइप काय, तर कॅरेक्टर 20 असणार आहे. आता या सिंटेक्सचा अर्थ काय झाला, आपण डेटाचा वापर करून या व्हेरिएबलला डिक्लेअर केला. हा व्हेरिएबल कॅरेक्टर फॉर्म मध्ये आहे आणि त्याची कॅरेक्टर लेंथ हे 20 असणार आहे. चला, तसंच आता मी एखादी दुसरी फील्ड घेतो. फॉर एक्झाम्पल, एज, टाइप इंटिजर घेतो. त्याच्यानंतर
डेट ऑफ जॉईन फॉर एक्झाम्पल डोज घेतो, त्याचं टाईप घेतो डॅट्स किंवा साय डेटम, असे व्हेरिएबल सिस्टीम फील्ड्स आहेत, सिस्टीम मध्ये ऑलरेडी सेव्ड आहेत. त्याच्यानंतर घेतोय सॅलरी, टाईप घेतो P डेसिमल्स 2. त्याच्यानंतर घेतो त्याची करन्सी, टाईप अगेन कॅरेक्टर फॉर एक्झाम्पल 3. इथं 20 घेतलं आणि इथं 3 का घेतलंय? कारण कारण नावाची कॅरेक्टर लेंथ जास्ती असू शकते. आपण करन्सी INR, USD, युरो याच्यामध्ये म्हणजे 3 लेटर मध्ये पण करन्सी आपण मेन्शन करू शकतो. तरी पण समजा करन्सी मोठी असेल तर आपण याची कॅरेक्टर लेंथ जास्त घेऊ शकतो. समजा 4 कॅरेक्टरची असेल तर आपण तसं कॅरेक्टर लेंथ इथं वाढवून घेऊ शकतो. करन्सी झाली. त्याच्यानंतर फॉर एक्झाम्पल एम्प्लॉयमेंट नंबर, टाईप N घेतला, न्यूमरिक, टाईप त्याचा न्यूमरिक घेतला. त्याच्यानंतर ऍड्रेसचा टाईप घेतला स्ट्रिंग. आता हा ऍड्रेस टाईप स्ट्रिंग म्हणजे काय, तर हा अल्फा न्यूमरिक असते. म्हणजे तुम्ही इथं कॅरेक्टर पण पास करू शकता, जसा अल्फाबेट ABCDEFGH हे सगळे Z पर्यंत सगळे कॅरेक्टर पास करू शकतो. तसाच नंबर पास करू शकतो 1 2 3 4. जसं ऍड्रेस मध्ये आपण लिहिताना कसं घेतो, पिंपरी चिंचवड 442122 हा झाला पिनकोड. तर अशा पद्धतीने आपण कॅरेक्टर प्लस न्यूमरिक याचा वापर करण्यासाठी स्ट्रिंगचा वापर करतो. न्यूमरिक मध्ये काय, तर फक्त नंबर घेऊ शकतो. कॅरेक्टर मध्ये काय, तर कॅरेक्टर प्लस नंबर याच्यात पण नंबर घेऊ शकतो, बट ते कॅरेक्टर फॉर्म मध्ये असणार. सो जेव्हा आपण मोस्टली अल्फाबेट घेतो तेव्हा कॅर 3 घेणार. सॅलरी मध्ये काय, P डेसिमल्स 2 म्हणजे काय, सॅलरीचं फॉर्मॅट P डेसिमल्स 2 असणार. म्हणजे काय, एखाद्या अमाऊंट नंतर किती डेसिमल्स हवेत हे आपण डेसिमल 2 घेतो. जसं आता फॉर एक्झाम्पल 50,000 सॅलरी आहे, 50,000.00, तर हे पॉईंटच्या नंतरचे जेवढे डेसिमल्स आहेत ते आपण इथं मेन्शन करतो P डेसिमल्स 2 मध्ये. त्याच्यानंतर डॅट्स हा त्याचा फॉर्मॅट आहे. याची कॅरेक्टर लेंथ बाय डिफॉल्ट 10 असते. एज इंटिजरला स्टोअर करतो आणि कॅरेक्टर ऑलरेडी आपण बघितलं. आता ह्याला व्हॅल्यू कशी पास करायची ते बघूया. आता एखाद्या एम्प्लॉईचा आपण डेटा स्टोअर करून बघू. पहिला व्हेरिएबल काय घेतला होता, नेम. मग मी नेम घेतो आणि त्या नेम मध्ये कुठल्या पर्सनचं नाव टाकायचं आहे, तर आकाश. बघा, डेटा स्टोअर करताना, हार्डकोर डेटा स्टोअर करताना आपल्याला काय करावं लागतं, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा देऊन त्याला क्लोज करावं लागतं. ठीक आहे. त्याच्यानंतर काय, तर एज आहे. सिमिलरली आपण एज पण देऊन देऊ. एज फॉर एक्झाम्पल आहे 24 वर्ष, 24 इयर्स, ते दिलं. त्याच्यानंतर आहे डोज म्हणजे काय, डेट ऑफ जॉईन. त्यांनी कंपनी कधी जॉईन केली, तर याचा फॉर्मॅट असतो फॉर एक्झाम्पल 2023 02/01. डॅट्सचा फॉर्मॅट हा अशा पद्धतीने चालतो, जसा YYYY MM अँड DD. ठीक आहे. बघूया आउटपुट मध्ये. याला फुल स्टॉपने क्लोज करावं लागेल, नाही तर एरर मेसेज येईल. सेव्ह करू. सेव्ह केल्याच्या नंतर आता नेक्स्ट फील्ड आहे सॅलरी. याच्यामध्ये सॅलरी टाकलं. सॅलरी फॉर एक्झाम्पल आहे 50,000. त्याच्यानंतर करन्सी INR. एम्प्लॉयमेंट नंबर फॉर एक्झाम्पल घ्यायचे मला 0002.
किंवा 1 घेऊ शकतो. हा आपला पहिलाच एम्प्लॉई आहे. त्याच्यानंतर आहे ॲड्रेस, त्या एम्प्लॉईचा ॲड्रेस, फॉर एक्झाम्पल पुणे, आणि त्याची पिनकोड आहे असं दिलं. त्याच्यानंतर आता आपल्याला हा रेकॉर्ड प्रिंट करायचा आहे. रेकॉर्डला प्रिंट करायसाठी आपण कुठल्या सिंटॅक्सचा वापर केला होता? राईट या सिंटॅक्सचा वापर केला होता, या कीवर्डचा वापर केला होता. मग डेटा प्रिंट करायसाठी आपण राईट या सिंटॅक्सचा वापर करू. राईट फॉरवर्ड स्लॅशचं काय काम? तर डेटा एका खाली एक घेऊन यायसाठी आपण फॉरवर्ड स्लॅशचा वापर करतो. याला आपण सध्यापुरता काढून घेऊ आणि आउटपुट चेक करू. आता प्रिंट करायसाठी काय करणार? कुठले व्हेरिएबल्स घेतले आहेत? नेम घेतलाय. नेक्स्ट व्हेरिएबल काय आहे? एज घेतलाय. नेक्स्ट व्हेरिएबल काय? डोज घेतलाय. नेक्स्ट सॅलरी, करन्सी, एम्प्लॉयमेंट नंबर, ॲड्रेस. आता बघू आपला डेटा बरोबर येतोय का. सेव्ह केला, चेक केला, नो सिंटॅक्स एरर, ऍक्टिव्हेट केला आणि एक्झिक्यूट केला. बघा आला डेटा. दिस इज माय फर्स्ट प्रोग्राम. हा पहिला जो सिंटॅक्स वापरलेला आपण पहिला राईट, हा जो पहिला राईट सिंटॅक्सचा वापर केलेला आहोत. त्याच्यानंतर आपल्या एम्प्लॉईचा रेकॉर्ड इथं फेच झालेला आहे. बघा आकाश, एज 24, त्याच्यानंतर डेट. बघा आपण तिथं लिहिताना उलटा लिहिलेला आहे, पण इथं लिहिताना सरळ आलेला आहे. त्याचा तो फॉर्मॅट त्या पद्धतीने सिस्टीम मध्ये सेव्ह केलेला आहे. बघा पी डेसिमल्स 2 कॉमा करून 00 आलेले आहेत. ह्या फॉर्मॅटमध्ये आपल्या सिस्टीम मध्ये पी डेसिमल्स 2 ला सेव्ह करण्यात येतोय. सॅलरी आली 50,000, INR आलं, त्याच्यानंतर पुणे जे आपण इथं हार्डकोर व्हॅल्यू पास केलेली आहे ते सगळं आलं. त्याच्यानंतर एम्प्लॉयमेंट नंबर 1 हे सुद्धा इथं आलेलं आहे. बरोबर. तर अशा पद्धतीने आपण आउटपुट मध्ये रेकॉर्ड आणू शकतो. आता फॉरवर्ड स्लॅश दिल्याने काय होतो? रेकॉर्ड त्याच्या खाली येतो, एका खाली एक प्रिंट होतो. याला केला सेव्ह, चेक, एक्झिक्यूट. बघा आधी काय होत होता? या लाईन मध्ये रेकॉर्ड येत होता. आता बघा त्याच्या खाली आलेला आहे. तर अशा पद्धतीने आपला आउटपुट आलेला आहे. आता मला याला टायटल द्यायचे आहेत, जसा नेम, त्याच्यानंतर एज, डेट ऑफ जॉईन. हे तर मला समजत नाही की कुठली व्हॅल्यू कशाची आहे. तर ते द्यायसाठी आपल्याला परत एक राईट सिंटॅक्सचा वापर करावा लागेल. राईट नेम दिल्याच्या नंतर मला स्पेसिंग इथं मेन्शन करावं लागेल. फॉर एक्झाम्पल 20. आता याला इथं कॉमा देऊन 20. त्याच्यानंतर एज, कॉमा, याची स्पेसिंग फॉर एक्झाम्पल 25. त्याच्यानंतर एज नंतर डोज, डेट ऑफ जॉईन, 30 अराउंड, 35 अराउंड, स्पेसिंग. त्यानंतर सॅलरी, 45, एम्प्लॉयमेंट ID, cancel only ID, त्यानंतर आहे ॲड्रेस. हा एक ट्रायल अँड एरर काम आहे. यामध्ये आपल्याला याची स्पेसिंग ऍडजस्ट करावी लागू शकते.
एक्झिक्यूट केलं बघा. आहे ओव्हरलॅप झालं, याला फॉरवर्ड स्लॅश देऊन खाली घेतो. फॉरवर्ड स्लॅश दिला, सेव्ह केला, चेक, ऍक्टिवेट आणि एक्झिक्यूट. बघा आला नेम. आता हा एज ह्या एजच्या खाली यायला पाहिजे, म्हणून आपल्याला काय करावं लागेल, स्पेसिंग वाढवावी लागेल. याची स्पेसिंग आपल्याला 20 च्या ऐवजी 25 करावी लागेल. याची 25 केल्यावर मग हा 30 करावा लागेल. तो 35, 45. ओके, बाकीचं बघू पुढे. अशा पद्धतीने आपल्याला हा ऍडजस्ट करावा लागेल. स्पेसिंग आली जवळ, आणखी थोडी वाढवावी लागेल. 25 च्या जागी 30. मग हा जाईल 35 ला, 34, 35. डोज जाणार 40 अराउंड. सॅलरी होईल एक 50 अराउंड आणि हे होईल 60 अराउंड. सेव्ह केलं, चेक, ऍक्टिवेट आणि एक्झिक्यूट. बघा आला एजच्या खाली एज, डोज. आता सॅलरीसाठी आणखी थोडी स्पेसिंग समोर घ्यावी लागेल. सॅलरीसाठी याला घ्यावं लागेल 45, तो 50. सेव्ह, ऍक्टिवेट, एक्झिक्यूट. थोडी पुढे आली, आणखी पुढे घ्यावं लागेल. 50, हा होईल 55. सेव्ह, ऍक्टिवेट, एक्झिक्यूट. सॅलरी आणि सॅलरीच्या खाली सॅलरी. करन्सी फील्ड मिसिंग आहे इथं. सॅलरी 55 आणि त्याच्यानंतर येईल करन्सी. याला आपण 8 करून पास केलंय. करन्सीच्या नंतर केलं आपण 60 आणि याला घेऊ 70. सेव्ह. तर अशा पद्धतीने आपण आउटपुट घेऊन येऊ शकतो आणि याची लेंथ ऍडजस्ट करू शकतो. हा एक ट्रायल अँड एरर वालाच काम आहे. ठीक आहे, तर तुम्ही प्रॅक्टिस करताना याची स्पेसिंग कमी जास्त करून बघू शकता आणि एका खाली एक घेऊन येऊ शकता. मेन उद्देश काय, तर याचं लॉजिक समजा कशा पद्धतीने हा वर्क करतो. ठीक आहे, आपण काय केलं या प्रोग्राम मध्ये, सगळ्यात आधी डेटा या कीवर्डनी व्हेरिएबल्सला मेन्शन केला. व्हेरिएबल काय घेतलं, नेम, एज, डोज, सॅलरी, करन्सी, एम्प्लॉयमेंट नंबर, ऍड्रेस. त्याचे हे फॉर्मॅट्स आहेत. मला नेम कुठल्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे, मग ते टाइप्सनी घेऊन कॅरेक्टर 20 मध्ये पाहिजे, याचं टाईप आपण मेन्शन केलं बाय युझिंग टाईप कीवर्ड. त्याच्यानंतर एज, याचं टाईप काय पाहिजे, तर इंटिजर फॉर्म मध्ये पाहिजे, त्यामुळे मी आय घेतला. डोजचं काय, डॅट्स मध्ये घेतलं. डोज साठी आपण डॅट्स घेतला. सॅलरीसाठी काय घेतला, p डेसिमल्स 2. हे त्याच्यात ऑलरेडी सिस्टीम मध्ये सेव्ड आहेत. अशा पद्धतीने आपण एक एक करून सगळे व्हेरिएबल्स मेन्शन केलेत, डिक्लेअर केलेत. त्याच्यानंतर त्या व्हेरिएबल्सला आपण व्हॅल्यू पास केली. त्या व्हेरिएबलमध्ये काही ना काही व्हॅल्यू मला हवी आहे ना, तर ती व्हॅल्यू अशा पद्धतीने आपण पास केले आणि या व्हेरिएबल्सला प्रिंट करायसाठी राईट या कीवर्डचा वापर केला. राईटचा वापर करून आपण त्या व्हेरिएबलला प्रिंट केलो आणि ते एकाखाली एक त्याचं नाव, एज, डोज हे सगळ्याच गोष्टी समजावं, त्यासाठी मग आपण राईट करून अशा पद्धतीने त्याला लिहून घेतलं. फॉर एक्झाम्पल मला इथं हॉरिझॉन्टल लाईन द्यायची आहे, त्यासाठी मी यू लाईन या कीवर्डचा वापर करतो आणि याला क्लोज सुद्धा करायचा आहे, तर त्यासाठी यू लाईन अजून त्याच सिंटेक्सचा वापर करतो. सेव्ह केला, चेक केला, ऍक्टिवेट आणि एक्झिक्यूट. बघा आणि हॉरिझॉन्टल लाईन, आकाश, एज हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये लाईन मध्ये आल्यात. फॉर एक्झाम्पल आता मला काय करायचं आहे, व्हर्टिकल लाईन सुद्धा द्यायची आहे, तर त्याच्यासाठी काय सिंटेक्स, साय व्ही लाईन, कॉमा,
सगळ्या ठिकाणी आपल्याला द्यावं लागेल. कॉपी पेस्ट. जेव्हा कुठले सिंटॅक्स एरर असतात त्यावेळेस असे रेड मार्क होऊन येतात. सिंटॅक्स एरर काय तर आपण कॉमन नाही दिलेत. सेव्ह केला, चेक आला, व्हर्टिकल लाईन सुद्धा आलेत. तर अशा पद्धतीने आपण प्रोग्राम रन करू शकतो. तर या डेमो लेक्चर मध्ये आपण बघितला सिंगल रेकॉर्ड कसा प्रिंट करता येईल. पुढच्या लेक्चर मध्ये आपण बघूया मल्टिपल रेकॉर्ड कशा पद्धतीने प्रिंट करता येणार. जर तुम्हाला फुल कोर्स करायचा असेल, SAP ABAP बद्दल काही अजून ॲडिशनल इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा कोर्स बद्दलची इन्क्वायरी करायची असेल तर नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे, त्या नंबरवरती कधीही तुम्ही कॉल करू शकता. चला तर या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.